बातमी आहे 74व्या प्रजासत्ताक दिनाची। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य भवनात 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दल व अग्निशामक दल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अग्निशामक दलातील 4 जवानांचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच संविधानाचे वाचन व शपथ सर्व उपस्थित पालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलातील जवान, सुरक्षा दल, नागरिक यांनी घेतली। कार्यक्रमाच्या अंतिम वेळेत पालिका कर्मचारी, नागरिक यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत फोटो काढण्याचा आनंद घेतलाय। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। भारताचे 73वे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालिका प्रांगणामध्ये उपस्थित सर्व आपले अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, काही माजी महापौर, सर्वांना माझ्या वतीने आणि कुटुंबीय सर्वांना माझ्या वतीने सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा। प्रजासत्ताक दिवसाची आपला अमृत आझादीच्या महोत्सवाच्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिवसाचा अजून महत्त्व वाढतोय। दरवर्षी आपण याला साजरा करतोच आहे, पण आता अमृत आझादी महोत्सव जसा आहे आता 2 वर्षाच्या नंतर आपला प्रजासत्ताक दिवसाचा सुद्धा 75वा आपला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत। पण याच्या आज या वर्षी खूप जास्त महत्त्व आहे। स्पेशली आपण आजूबाजूच्या आपल्या देशाला बघतोय। भारताचे आजूबाजू जर तुम्ही विचार केला, आपल्या सोबतच स्वतंत्र झालेल्या देशाची परिस्थिती काय आहे आणि आपली भारताची काय परिस्थिती आहे, तर आपला कॉन्स्टिट्यूशन आणि आपलं संविधान त्याचं एकमेव कारण आहे की आपण आज त्या मानाने टिकून आहोत। आणि फक्त टिकून नाही, आपला G20 पासून प्रत्येक आपल्या फील्डमध्ये भारत आज अग्रणी आहे आपल्या सर्व विषयामध्ये। पण वन्स अगेन तुम्हाला सर्वांना आज प्रजासत्ताक दिवसाची 73वा प्रजासत्ताक दिवसाची खूप खूप शुभेच्छा। आणि याच्यासोबतच आपले पिंपरी चिंचवडकर सर्व आपले जे बांधव आहे, सर्व आपले नागरिक आहेत, त्यांना पण खूप शुभेच्छा। धन्यवाद।